नमस्कार, गुड मॉर्निंग मंडळी. तर आज आपण आलो शेतावर भात लावणीला सुरुवात करतोय. 9 माणसं आपल्या शेतावर आलेली आहेत आज कामाला आणि पाऊस अधूनमधून खूप जोरदार येतोय. तर बघू आपण आपलं काम कसं होतं पावसात ते. बांधाच्या कडचा गवत जो आहे तो ट्रॅक्टरमध्ये निघत नाही आहे, तर ते हातामध्ये काढायचं काम चालू आहे पप्पांचं. आणि पूर्ण शेत कसं क्लीन करून घेतलं आहे बघा पप्पांनी. आणि तिकडे पलीकडे समोर आपला राब खणायला घेतला आहे माणसाने. शेतामध्ये चिखलात उतरल्यानंतर मला काही जास्त शूट करता येणार नाही, त्याच्यामुळे माझ्या मागे मी तुम्हाला आता शेतं दाखवून घेतो आहे. जेवढं शेताच्या बाहेर निघेल आणि ज्या ज्या वेळी मला दाखवता येईल त्या त्यावेळी तुम्हाला मी दाखवीलच. पण आधीमध्ये निघला की काय होतं, काम कमी होतं, त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त तुम्हाला हे असं बाहेरूनच दाखवायचा प्रयत्न करतो. आज आपल्या शेतावरती मंगल तात्या, सोनी नानी, यमुना मावशी, अरुण आणि त्यांच्या घरातली अजून एक बाई माणूस आहे आणि 2 माणसं आपली पळून गेलेत. तर त्याच्यामुळे बघू आता आपल्याला किती काम होतं आहे ते. आणि आपण घरची 4 जण माणसं आहेत. इकडे अण्णाच्या शेतामध्ये चिखल चाललं आहे, कुमारचा ट्रॅक्टर आहे आणि आईने इथे राब खणायला घेतला आहे बघा. आणि राब खणल्यानंतर असा धुवायला लागतो, त्याच्यामुळे ती माती असते खाली, ती खाली गळून पडते आणि असं बांधायचा मूठ आणि बाजूला ठेवून जायचा. मंगल तात्या, सोनी नानी आणि यमुना मावशी ही जी माणसं आहेत ना, ही आपल्याकडे 40 वर्षापेक्षा जास्त वेळ झाला आपल्याकडे कामाला येतात सीझनमध्ये. अशी एकदम विश्वासू माणसं आहे ती. आता समोर दिसतोय हा पिंपलाचा आणि कलमाचा झाड आहे. पिंपल आणि कलम ही दोन्ही झाडं अशी लागूनच आहेत एकमेकाला, तर म्हणून या शेताचं नाव कलमाचा पोंडा असं नाव आहे. आणि बाजूला इथं खैराची झाडं आहेत, तर यांचे काटे भरपूर शेतामध्ये पडतात आणि आता पाय नरम होतात ना, तर रुततात पायामध्ये ते. आता राब खणायला घेतलेलं आहे. 4-5 माणसं आहेत. 2 माणसं आली नाही, ते दांडी मारले. आणि तुम्हाला मी आता दाखवतोय नैसर्गिक झरा. त्याला तर आम्ही पहिला शाळेत जायचो त्यावेळी त्या झरायचा पाणी पण प्यायचो इथून जाते वेळेत. आणि आता पण रानात जी शेतं असतात जंगलामध्ये ना, तर तिथे गेल्यानंतर ह्याच झऱ्यांचं पाणी पितात लोक. तुम्हाला झरा दाखवतो मी. पाऊस पडल्यानंतर रानामध्ये ना पाणी मुरल्यानंतर हे झरे चालू होतात. पाऊस पडायला लागला की यांचं पाणी गरम गरम येतो, कोमट पाणी येतो. हा बघा, इथून आतून पाणी येतोय. हां, आई मला ओरडून सांगते इकडे खैराचे काटे आहेत, पुढे जाऊ नको. मी तुम्हाला झरा दाखवण्यासाठी आलो, कारण की इथं भात लावल्यानंतर हे आपल्याला दाखवता नाही येणार, म्हणून भात लावायच्या अगोदरच दाखवतो तुम्हाला मी. तिकडे आता त्यांचं राब खणाचं काम चालू आहे. मी पण राब खणत होतो, पण त्याला बोललो पाऊस कमी झाला तर पहिला झरा दाखवतो. हा बघा झरा, इथून हा पाणी सरळ आपल्या शेतामध्ये जातो इकडे खाली. हे आपल्या इकडे माणसं काम करतात आणि पप्पा तिकडे वर आहेत, तिकडे वर गवत काढतात एका शेतामध्ये. 2 माणसं आपली कमी आलेत, त्याच्यामुळे आज काम किती होतं आपण बघू पूर्ण व्हायला, कारण की राब पण खणायचं आहे आणि राब खणून लावायचं आहे, तर त्याच्यात वेळ जातो आहे. बघू जेवढं होईल तेवढं आपण करू आणि मला जेवढं जमेल तेवढं शूट करतो मी. बघू आपण आपल्या शेतावर काम कसं चालू होतं आहे ते. पाऊस चालू झाला आता आणि हे बघा, पावसामध्ये असं काम स्लो होतं थोडंसं. एक आहे अर्धा 1 तासाचं काम आहे राब खणाचं. ह्यो पाऊस जोरात आला आहे मंडळी, हे बघा वारा पण आहे. आणि मी पहिला मोबाईल ठेवला होता झाडांच्या पानाखाली, तिकडे आता आलो शेताच्या बाहेर. हे बघा वारा पण आहे आणि पाऊस पण आहे. पावसात आहे ना काम नाही करायला भेटत हो जास्त, अशी माणसं उभी राहतात. इकडे पप्पा कुठे गेले, पप्पा दिसत पण नाही. पप्पा कुठेतरी दुसरीकडे गेले, दिसत पण नाही ते. बघा शेतामध्ये पाणीच पाणी झालं आहे. हा पर्याय आहे, इथून पाणी जातो बाहेर दुसऱ्या शेतामध्ये, तिथे मूठ टाकलेत आणि पाणी अडवलं आहे आणि बाकीचे मूठ पांगून घेतलेत खालच्या शेतामध्ये. आणि वरच्या शेतामध्ये पण मूठ टाकलेत आणि माणसाने तिकडे लावायला सुरुवात केली. त्याला मी पण तिकडेच जातो.
हा बघा पाऊस जास्त पडला ना त्यावेळी असे मूठ वाहून जातात बघा. आणि इथे आता सोनीला आणि मंगलताते आहेत इथे. मी इथे मध्ये कुठेतरी घुसताना लावायला सुरुवात करतो. दोन्ही शेतांच्या मध्ये मी मूठ पसरवून घेतलेत आणि आता उतरतो लावायला. पुन्हा आता रिमझिम पाऊस चालू झाला आहे. कामच करू देत नाही पाऊस. तुम्हाला वरती ढग दाखवतो मी इकडे. असे माथेरानच्या डोंगराच्याकडून ढग येतात ना आणि इकडे भीमाशंकरच्या डोंगराच्या इकडे जातात. असे जाता जाता इकडे भरपूर पाऊस पडतो. आता इथं प्लॅनिंग चालले ते ओलाच्या शेतांच्यावरती कधी जायचं ते. पाऊस कमी झाल्यानंतर तिथे आपल्याला काम करावं लागेल, पण ती प्लॅनिंग आजच चाललेली आहे. आणि इकडं अण्णा आलेला आहे आपला. अण्णा भरपूर सगळे रायठ्यातले मूठ आहेत अण्णानीच वाहिलेत. माणसं भेटलेत त्याला, ते त्याही नवटाक लावलेली आहे. आणि पाठीमध्ये किती पाणी अण्णा? पाणी कमीत कमी 4 फूट उंचीला असेल. हां 3-4 फूट पाणी आहे. आणि हे मूठ टाकल्यानंतर ते वाहून पण जातात. तर त्याच्यामुळे ते तिथे शेतामध्ये गेल्यानंतर असे पांगून जमत नाही, पसरवून एक वाहून जातात. एकाच ठिकाणी ठेवायला लागतात. आणि अण्णा दुपारपासून एकटाच मूठ, हे जे मूठ आहेत ते पहिला पिशवीमध्ये भरून नेले, आता डोक्यावरती नेतो. आणि आता बहुतेक 6 वाजलेत तरी अण्णाचं काम चालूच आहे. अजून भरपूर आहे अण्णाला काम. हे इथे एवढे आहेत अजून. आणि इकडे पण आहेत. अण्णा हे कोणते एक काडीचे आहेत ना? कुठला जाते या भाताची? लोकनाथ. हा मस्त पिकाला चांगला आहे ना? शेतावरती नाणी पण आहे का? नाणी पण आहे. नाणी आणि अण्णा आहेत, 2 जण. आणि पोरं तिकडे रिसॉर्टवरती आहेत ना? तिकडे काय आज गर्दी असल्यामुळे ती पोरं दोन्ही पण आली नाहीत. 2 जण आहेत. आता दमला असशील ना तू पण भरपूर? मग सकाळपासून मूठ वाहतोय. आणि माणसं पण आज तुला खतरनाक भेटलेत. त्यांची काय जास्त तुला मदत झालीच नाही. मग सर्व एवढे मूठ इथं किती वरकी होतं तरी पण आव्हान किती वरकी असेल? मग तेवढे मूठ एकट्याने वाहिलेत. आता संध्याकाळी घरी गेला गरम पाण्यामध्ये चांगलं आंगबिंग शेकव. चल बरं मी पण निघतो आता. आता आम्ही घरी आलो आहे. आणि घरी आता चहा पाणी झाल्यानंतर आम्ही ओलाच्या शेतावरती जाणार आहे. तर चला जाऊ आता आपण तिकडे. नानी आणि मावशी आहे ना, ती कॅमेऱ्यासमोर यायला लाजतात म्हणून मी त्यांच्या जास्त समोर जात नाही. साधी माणसं आहेत एकदम. हा आपला ओलाचा शेत आहे. आणि इथे आपल्याला आज भात लावणी करायची होती. तर पाणी बघा किती पाणी आहे. दोन्ही शेतं फुल भरलेली आहेत. त्याच्यामुळे इथे काय आपल्याला काम करायला मिळणार नाही आज. दुपारी जोरदार पाऊस झाला ना, त्याचा सगळा पाणी आपल्या ओलाला येतो. आणि पुढे तिकडे तेवढं पाणी निघायला ते जागा नाही आहे. पूर्वी निघायचं पाणी, पण आता तिकडे नाला बांधला आहे बिल्डरनी. त्याच्यामुळे तो पाणी तुंबतो इकडे आणि रिटर्न येतो. हे बघा इकडे आपला राब दिसतो बघा. हा बघा एकदम नॉर्मल दिसतोय तो पण वरच्या बाजूला दिसतोय, इकडे दिसतच नाही आहे. आता पाणी कमी झाल्याशिवाय आपल्याला काही इकडे जमणार नाही काम करायला. ढगांच्या अधूनमधून सूर्य उगवतोय इथे दिसतोय, म्हणजे आपल्याला हे वर काली ढग आहेत. आणि त्याचा प्रतिबिंब आपल्याला इथं पाण्यामध्ये आता दिसत होता. आता पुन्हा ढग आले ते गेले. त्याच्यानंतर तुम्हाला एक मी गोष्ट दाखवतो आहे. हे बघा हे पिंपळाचं पान आहे. हे आपल्या शेतामध्ये आपल्याला सापडले तिकडे मस्तपैकी बघा. माझे मागे तुम्हाला दिसतात ना ते मूठ आहेत, तुम्हाला दाखवतो व्यवस्थित. हे बघा मूठ आहेत. हे आपण त्या दुसऱ्या शेतावरून म्हणजे कलमाच्या पोंड्यावरून काही उरलेले आणलेले आहेत. आणि काही पप्पाही कुठून तरी दुसरे अजून आणलेत. हे एवढे आपल्याला इथे लावायचे होते इथे ओलाच्या शेतावरती इकडे. आणि इथे थोडासा होता राब, इथे लावायचं होतं. पण या पाण्यामुळे आपलं सगळं काम ठप्प झालं आहे. पप्पा एक काम बरं केलं होतं की मूठ वरतीच ठेवून दिले होते. नाहीतर सकाळी पाणी कमी होतं शेतामध्ये, पाणीच नव्हतं म्हणजे बिलकुल. त्यावेळेस जर इथं पसरवून ठेवले असते ना
तर हे दुपारी सर्व वाहून गेले असते मूठ सर्व आहे, कारण की दुपारनंतरच पाणी भरला म्हणजे धुवाची गरज नाही, धुवून निघाल बरोबर. हे बघा शरद चालला इकडे म्हशी घेऊन. कुठे रानामध्ये नेतो काय रे, का चरणीवरती नेतो? सगळ्या दूध देतात का? हे बघ मूठ पण आणले होते इथे बघ, हे बघ मूठ पण आणले होते. आणि पाण्याचं काम कसं आहे बघ, छातीवर पाणी असेल कालच्या शेतामध्ये, भरपूर पाणी झालंय. तर मित्रांनो जास्त पावसामुळे आपल्याला शेतीचं काम काही कंप्लीट करता आलं नाही, तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवतोय. आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.